आता स्वतःला सुधरवणं ही तर खूप मोठी किंवा अगदी आयुष्यभर चालणारी गोष्ट. पण स्वतःमध्ये बदल घडवून आणायला तुझी जी सुरुवात झाली, तू ते कोणते बदल मग स्वतःमध्ये घडवून आणलेस? प्रांजळपणे सांगायचं तर हे फार मोठं विधान होईल. बदल हे घडून आणलेच जात नाहीत असं मला वाटतं. हं, हं, ते आपल्या प्राप्त परिस्थितीत आपण ज्या वातावरणात वाढतो, ज्या दिशेला आपण जातो, हं, त्या-त्यावेळी तसे-तसे ते घडत जातात. हं, त्यामुळे घडवलं काहीच नाही. हं. त्याच दरम्यान माझा इंटरव्ह्यू घेतला होता बरं का, डी-एडच्या सुरुवातीलाच अगदी म्हणजे पहिल्याच महिन्यात. तो पहिला 1-2 महिनेच टर्निंग पॉईंट तो ठरला माझा. आणि तिथे मला एक प्रश्न विचारला. आता मॅनेजमेंटचा स्टुडंट त्यामुळे त्यांना इंटरव्ह्यू दाखवावे लागतात. म्हणून मला बसवलं पुढे. ॲडमिशन तर फिक्स होतं. पण त्यांनी विचारलं की अपने देश के राष्ट्रपति कौन है? मी म्हटलं, क्या बात कर रहे हैं? अब्दुल कलाम. नो नो नो, पूरा नाम बताइए. मी म्हटलं एपीजे अब्दुल कलाम. नो नो नो, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ एपीजे? आता झाली पुन्हा दांडीगुल व्हायची परिस्थिती. एवढं कोणाला खोलात माहिती? आणि त्यावेळेला तर गुगल वगैरे नव्हतं, लगेच मोबाईलवर बघून आणि सांगेल. आणि माझी एक सवय होती, म्हणजे 2-3 ज्या गोष्टी मूलभूत भगवंताने माझ्यामध्ये दिल्यात ठासून, की माझी शोधकृती पहिल्यापासून आहे. एकपाठी आहे मी पहिल्यापासून. ठरवलं की ठरवलं. मग माझा मामा आहे, तो कल्याणचाच माझा, रखमाची धोंडीमो नलावडे म्हणून माझा सख्खा मोठा मामा कल्याणकरच आहे तुमचा. आणि त्याला मी फोन केला. त्याला वाचनाची फार आवड होती. तो म्हणाला, अरे तुझा रॉंग नंबर लागलाय म्हणे भरपूर बहुतेक. तू का पुस्तकाची चौकशी करतोस? कारण पहिलाच महिना होता ना सुधारण्याचा. तू बरा आहेस ना? अब्दुल कलामांचं काय सुपारी विपारी घेतो की काय, अशी परिस्थिती होती. तर म्हटलं तसं नाही, मला जरा सांग ना रे मामा. त्यांनी विचारलंय, ते काय इंटरव्ह्यू परत घेणार नाही, पण डोक्यात राहतं ना आपल्या कधी असं एखाद्या चित्रपटाचं नाव नाही आठवलं, गाणं नाही आठवलं. तसं अगदी साधं झालं, फार मोठं काही तत्वज्ञान सांगणार नाही. तो म्हणतो, अरे मलाही माहीत नाही. पण ते आता राष्ट्रपती आहेत ना, तर नुकतंच त्यांचं एक आत्मचरित्र आलंय आणि ते मराठीत आहे, कारण तेव्हा इंग्लिशशी काही संबंध पण नव्हता माझा. तर ते घे तू, अग्निपंख नावाचं एक आत्मचरित्र आहे अनुवाद केलेलं, आणि ते तू घे. आता त्या वयात काय कळतं हो डॉक्टर? मी म्हटलं ठीक आहे. मग बाकी थोडी माघार घेतली. पण 8-10 दिवसाने पुन्हा त्या डी-एड कॉलेजला दांडी मारून ठाण्याची प्रसिद्ध मामलेदार मिसळ चोरून खायला जेव्हा जात होतो, तेव्हा माझे ग्रंथभांडार हे फार जुनं दुकान तिथे आहे. त्या दुकानाच्या बाहेर एका सुतळीला हे मला लटकलेले दिसले, हं. असं पुस्तक. पूर्वी बघा, म्हणजे अजूनही पूर्वी ठोकळे वगैरे पुस्तक अशी बाहेर लटकत ठेवायचे सुतळीला. म्हटलं हा कोण माणूस आहे अग्निपंख? तर ते म्हणाले हे पुस्तक आहे, आता त्यांचं आत्मचरित्र मराठीमध्ये आलंय. मी ते विकत घेतलं आणि वाचायला सुरुवात केली. लगेच ठेवून दिलं पहिल्या 3-4 पानामध्ये. पुन्हा तेच. सुरुवातीला तुम्ही जर वाचला असेल तर फिजिक्स वगैरे आहे ना त्याच्यामध्ये, PSLV सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. नाही 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 म्हटलं, अरे परत त्या मार्गाला जायचं नाही आपल्याला. हा माणूस आपली वाट लावेल पुन्हा. आपण कुठे आत्ता कुठे बाहेर आलोय, हा माणूस परत तिकडे निघून जाईल आपल्याला. आयुष्यात सगळ्यांच्या जवळ जाईल, याच्या जवळ जाणार नाही मी. आणि पुन्हा फेकून दिलं साईडला माझ्या रूममध्ये कोपरी गावातल्या, आणि झोपलो. 8-10 दिवसांनी पुन्हा काय गंमत झाली माहिती आहे का? ते पुस्तक पुन्हा हातात आलं असं चालता चालता, आणि त्याचं मलपृष्ठ आहे मागची बाजू. माधुरी शानबाग यांनी त्याचा मराठी अनुवाद केला आहे. तिथे अगदी 7-8 ओळी लिहिलेल्या आहेत, त्या फक्त वाचल्या. की तमिळनाडूतल्या रामेश्वरम या छोट्याशा खेडेगावातल्या एका अशिक्षित नावाड्याचा मुलगा या देशाचा राष्ट्रपती झाला, असं ते आहे सगळं उद्बोधन. तर ते 7-8 ओळी वाचले आणि ठीक आहे ना म्हटलं, झाला, आनंदाची गोष्ट आहे, कॉंग्रॅट्स. झोपलो. खोलात कशाला जायचं? कारण सर्वात सोपी गोष्ट असते एखाद्याचं अभिनंदन करणं, टाळ्या वाजवणं. मी ते केलं. तो खरा टर्निंग पॉईंट. हं. रात्री 2:30-3च्या सुमारात अब्दुल कलाम आले. आजपर्यंत कोणाकडे गेले नव्हते ते असं. माझ्याकडे आले. ते पण कोपरी गावात. आणि त्यांनी 2-3 कानफडात वाजवले माझ्या. आता ही अतिशयोक्तीने हे स्वप्न खरं आहे. आम्ही खरी स्वप्न जगतो आणि खरी स्वप्न बघतो. त्यांनी 2-3 कानफडात वाजवल्या आणि सांगितलं, अरे नालायका, या भारत भूमीमध्ये, या भारत देशामध्ये एका नावाड्याचा मुलगा राष्ट्रपती होऊ शकतो, तर एका शिक्षिकेचा मुलगा शिक्षक का होऊ शकत नाही? माझी आई शिक्षिका आहे आणि माझ्या आईला या क्षेत्रातला जनगणनेचा उत्कृष्ट असा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आहे. आता तुम्हाला कळलं असेल व्हेंटिलेटर किती जोरात लागला असेल. शिक्षिकेच्या मुलाची ही अवस्था त्यातून. आणि माझा मोठा भाऊ 3 वर्षाने जो माझ्यापेक्षा मोठा आहे, तो त्याच पिरियडमध्ये VPMS पॉलिटेक्निक ठाणा इथून मुंबई विभागातून पहिला आणि महाराष्ट्रातून दुसरा आलेला आहे.
आणि मग अब्दुल कलामांच्या नादी लागलो मी. सकाळी उठलो, आईला विचारलं, आई अशी भानगड झाली का माझ्याबाबत, काहीतरी लोचा होतोय माझ्या डोक्यात 1 महिन्यापासून. मी तिला एक प्रश्न विचारला की आई तू का मला शिक्षक व्हायला टाकलंस. तिने मला ते उत्तर दिलं, ते आजही मला आठवतं आणि ते खरं आहे की प्रत्येक IIT इंजिनियरच्या मुलाला वाटतं किंवा त्या पालकांना वाटतं की माझा मुलगा इंजिनियर व्हावा. डॉक्टराच्या मुलाला कदाचित वाटतं की आपणही डॉक्टर व्हावं. बिझनेसमन असतो, ते म्हणतात अरे तू काही नाही तर माझा धंदा सांभाळशील, व्यवसाय करशील. पण आई म्हणाली, या भारतात, आपल्या देशात आजही कुठल्या शिक्षकाला मनापासून असं वाटत नाही की आपला मुलगा किंवा मुलगी शिक्षक व्हावा. ही एवढी वाईट अवस्था आपली आहे आणि म्हणून तू व्हायला पाहिजेस. आणि मग मात्र मागे बघितलं नाही आता. मग गपचूप कॉलेजला गेलो, त्या निकाळजे सरांच्या पाया पडलो, पुस्तकं हातात घेतली, वर्षभराचा अभ्यास. अहो काही नसतं त्या पुस्तकामध्ये, ऐका माझं तुम्ही. 8-10 दिवसामध्ये सगळं उरकून घेतलं. आजही पानन पान विचारा. शालेय व सहशालेय उपक्रमांतून सर्वांगीण विकास करणे म्हणजे मूल्यमापन, अशी व्याख्या त्याला 2 मार्क 4 मार्क सगळं आलं त्याच्यातलं. आणि पहिल्या वर्षी मला DEDला फर्स्ट क्लास मिळाला, दुसऱ्या वर्षी डिस्टिंक्शन मिळालं आणि मी अत्यंत चांगल्या गुणाने पास झालो. बदलाला सुरुवात झाली. हो सर. म्हणजे स्वप्नात आलेले APJ अब्दुल कलाम हो आणि प्रत्यक्षात असलेली आई, हो ह्या कॉम्बिनेशनमुळे तो बदल चालू झाला.